आता आलो आहोत पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये. पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये राजकीय परिस्थिती कशी असणार आहे हे जाणण्यासाठी आपण शिंगवे गावात आलो आहोत. शिंगवे गावातील काही तरुण आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या ठिकाणची राजकीय परिस्थिती कशी आहे. दादा, काय नाही, एकमेव फक्त गाड्या गाड्या सोडून काय चालणार नाही. इथं विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन आहे. समोरचे उमेदवार जे आहेत ते फक्त आपले बिडूकुड्या मारून प्रत्येक वेळेस, आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच आहेत, बिडूकुड्यावालेच आहेत. त्यामुळे जनतेला माहिती आहे की ही निष्ठेची लढाई आहे आणि गाड्या चालणार आहे शिंगव्यामध्ये. दादा कशी आहे राजकीय परिस्थिती शिंगवे? आम्ही आता शिंगव्याचे कार्यकर्ते किंवा शिंगव्याचे जे काही सामान्य नागरिक आहेत, आम्ही सर्व विकासाच्या मुद्द्यावरती किंवा विकास करणाऱ्या माणसाच्या मागे आहोत. सदैव त्यांच्या समोर राहणार, त्यांच्या मागे राहणार. जे विकास करतील शिंगव्याचा त्यांच्या मागे आम्ही ठाम उभे राहू. जे विकास करतील त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार हे सांगत आहेत. अजूनही काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण शिंगव्याची राजकीय परिस्थिती कशी आहे. दादा, शिंगव्याची राजकीय परिस्थिती जर पाहता, आता सर्व जसे बाकीचे म्हणले व या ठिकाणी जो विकास चाललाय, ज्या विकास ज्यांच्या माध्यमातून होतो त्यांच्याच पाठीमागे जनता खरी तर उभी राहणार आहे. कारण काय झाले, पाठीमागच्या कालखंडामध्ये काही नेते या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आणि खोटी आश्वासनं देऊन त्यांनी त्यांचं पोट भरलं आणि आज फक्त स्वतःसाठी ते दुसऱ्या पक्षात गेले आणि त्यांना तिथं जाऊन पण मला नाही वाटत का त्यांना यश मिळेल. ते नेहमीच अपयशीमध्ये राहणार इथून पुढे. आणि दुसरं म्हणजे आता जे त्या ठिकाणी जाऊन जी युती केली आहे, मशाला असेल, तुतारी असेल, धनुष्यबाण असेल, जी उभी राहिली मंडळी, ती सर्वच्या सर्व या ठिकाणी इकून दुसऱ्या पक्षात जाऊन उभी राहिली आणि ती फक्त आपल्या स्वार्थासाठी उभी राहिली आहेत. आणि आज जो याच्यामध्ये आपला निरगुड सरकारमध्ये झेडपी सदस्य म्हणून जो उमेदवार उभा राहिले अरुण गिरे, याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याची पाठीमागची कारकीर्द जर काढली तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असताना त्यांनी त्या टायमाला जे घोटाळे केले, घोटाळे म्हणण्यापेक्षा जे शिक्षक लोकांचे गरिबांचे पैसे खाल्ले, आज मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आणि त्यांनाही बाईट नंतर दिसेलच का आपण जे कारनामे केलेत, का आपण आपल्या अंतर्मनाला विचारायचं का आपण नक्की गरिबांच्या किती मदतीला गेलेत. शिंगव्यामध्ये ज्यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक झाली आणि ह्या ग्रामपंचायत निवडणूक होत असताना आम्ही स्वतः राष्ट्रवादीचे असून शिवसेनेचा सरपंच केला. त्या काळात अरुण भाऊंनी या ठिकाणी किरण गरुड सारखे कर्मचारी कारखान्यामध्ये काम करत असताना त्यांना 6 महिने घरी ठेवण्याचे काम आणि आमदार साहेबांना त्या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं का चुकीचं त्यांना सांगितलं गेलं का शिंगव्यामध्ये असं केले. त्या टायमाला त्यांची निष्ठा कुठे गेली होती आणि आज त्यांची निष्ठा कुठे आहे आणि आज ते समाजासाठी काय करणार आहे हे लोकांना दिसते. कुणाच्या सुखदुःखामध्ये तुम्ही किती जाता हे फक्त तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी जाते हे सर्व जनतेला कळून चुकले. आणि मी आजच सांगतो या ठिकाणी का त्यांनी रोजही प्रत्येक घर घेतलं तरी शिंगव्यामधून ते मायनस चालणारे, या ठिकाणी मी त्यांचा जाहीर निषेध करतो. या शिंगवे गावामध्ये कशी आहे राजकीय परिस्थिती? विकासाच्या दृष्टीने विकास